मग काय म्हणते आपली अमू? तिच्या घरच्यांनी आणि जावई बापूंनी सरबराई केली असेल ना तुमची? आणि अण्णासाहेब काय म्हणतायत? आता हे पोहे खाऊ का तुझे प्रश्न खाऊ? हे डोकं फिरलंय माझं. तर अमृताने मला तिकडे नाश्ता सुद्धा करू दिला नाही. तसंच आलोय तळतळत. वर तुझे 1000 प्रश्न. तू गप्प बस बघू, मला शांतपणे खाऊ दे. अहो पण भाऊजी, इतकं कशाने डोकं फिरलंय तुमचं? फिरणार नाही तर काय? आपली अमृता आहे ना, तिकडे जाऊन चांगली बनेल झाले. बनेल काय म्हणताय भाऊजी? अमृता आणि बनेल? असा कसा लगेच स्वभाव बदलेल तिचा? आपली अमृता अगदी साधी आणि स्पष्ट वक्तीये. लबाडपणा नाहीच आहे तिच्या अंगात. काय सांगू नकोस. मी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलोय. बघ, तिकडे सुद्धा मनमानी चालूच आहे तिची. नसते उद्योग करून ठेवलेत. काय बोलताय तुम्ही हे? मला जरा नीट सांगता का? कसले उद्योग केलेत तिने? आपल्या नंदेचं लग्न मोडलं. काय सांगताय काय? हे सगळं बिंग मी तिथे असतानाच फुटलं. हा पण अण्णासाहेबांनी काहीतरी अमृताला पाठीशी घातलंय म्हणतात. हो का? नशीब ग बाई. पण मी म्हणतोय नसते उद्योग करायचं कशाला? नाही, बरोबर आहे भाऊजी तुमचं. चुकलंच अमृताचं. तिच्याशी बोलायलाच हवं. इथल्यासारखं नाहीये हो तिथे. तिथे कुठलीही गोष्ट करताना किमान 4 वेळा तरी विचार करायला हवा तिने. नाही, मी बोलतेच तिच्याशी. भाऊजी सावकाश. मी पाणी घेऊन आले. हा, नाही, फारच वाईट वागलीस तू अमृता माझ्याशी. घरातून हाकललंच जवळजवळ मला. अरे पण माझा ऐवज राहिला ना तिकडेच. इतकी मेहनत घेतली पण काहीही उपयोग झाला नाही. मुळात तुझं लग्न ज्या हेतूने घाडग्यांशी जुळवलं तो हेतू नाही अजून साध्य झालेला. हात हलवत परत यावं लागलं मला केवळ तुझ्यामुळे. पण लक्षात ठेव, आता तोंडापर्यंत आलेला घास मी असा जाऊ नाही देणार. बघस तू आता मी काय करतो. तू अक्षय आणि त्या पोरीची, त्या कियाराची कहाणी सांगितली ना सगळ्यांना, तर फेस येईल तुमच्या तोंडाला. पाणी आणतेच ना ग मधुरा? लवकर. अमृता, अमृता, अमू, अमृता सॉरी यार. हाय अमृता, हाय हाय. अमृता यार सॉरी. मुद्दामून नाही केलं ना मी, तुला माहिती आहे ना. ऑफिसच्या कामामुळे जावं लागलं. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज माफ कर ना यार. चिडू नकोस ना. तुझ्यामुळे मी आणि किंवा हॅपी आहोत ग. हा, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय अमृता तुझ्यामुळे. क्रेडिट गोज टू यू. कम ऑन. हे जाऊ दे ना, याच्यावर काय कॉन्सन्ट्रेट करते. हॅपीनेस कडे बघ ना तू. यार मी हॅपीनेस शेअर करायला आलो होतो तुझ्या बरोबर आणि तू चिडून बसलीस तर माझा मूडच गेला यार. बघ जमलं तर माफ कर मला.
मुद्दामून नाही वागलोय मी, लक्षात असू दे. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज. सॉरी यार. काय? हे, हो, हो, हॅपीनेस शेअर करत होता ना. हो, अगं हे काय आणि तू हाय करून 10 मिनिट झाली अक्षय. अगं हो काय करत होता इतका वेळ? एकदा तुला माझी आठवण नाही ना आली आणि इतक्या वेळा कॉल केले मी तुला. फुटलं डोकं माझं. शांत. पण तू माझा फोन पण उचलला नाही साक्ष. सॉरी सॉरी, कामात होतो. सॉरी. ओ शांत, शांत. काही नकोय मला तुझं क्रेडिट. सारखं आपलं क्यू 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 क्यूचेच प्रॉब्लेम्स दिसतात ना अक्षय तुला. माझे प्रॉब्लेम्स, शर्मिष्ठाचं सगळं प्रकरण माझ्यावर आलंय. सॉरी, पण तूच मला मेसेज करून कळवलंस ना की तुझ्यापासून अण्णा आहेत. मग तुला टेन्शन घ्यायची गरज काय? बस शांतपण बस आणि मला सांग बरं, काय 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 झालं सांग. हा सांग काय झालं. अण्णा माझ्या बाजूने आहेत पण माई माझ्याशी बोलतच नाहीयेत. हे मायला कसं कळलं? पण सगळं सांग ना आधीपासून. त्यांनी घाडग्यांच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. माझ्या मनाला या गोष्टीची हुरहुर लागली आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हे लग्न तू करू नकोस असा सल्ला तूच दिलास ना शर्मिष्ठाला. ह्या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा, अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला. घरच्यांना सांगून काहीही उपयोग होणार नाही. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आले की तुम्ही नकार द्या शर्मिष्ठाला. असंच सांगितलंस ना त्यांना तू? माई, मी आणि अक्षय. अक्षयचं तर नावही घेऊ नकोस. घरांकडे तू एकटीच गेली होतीस. घाडग्यांची अब्रू घालवण्या पलीकडे काय केलंस तू दुसरं आतापर्यंत? मी तुला माझी मुलगीच मानलं होतं पण तू मला तुझी आई नाही मानलंस. आई आणि माई नाही यांचा राग असा असा निवळेल. जरा शांत राहतो. आणि मी आलोय ना आता, टेन्शन घेऊ नकोस. हा सब ठीक हो जाए. टेन्शन नको हॅलो, घेऊस. तू आणि कियाराच माझ्यासाठी टेन्शन आहात कळलं. जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही ना अक्षय, तोपर्यंत माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स संपणारच नाहीयेत आणि मला दी एंड करायचा या सगळ्यांचा. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात रोज नवीन एक प्रॉब्लेम येणार. आणि जर कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्ही येऊन माझाच गळा पकडणार. अमृता अमृता प्लीज सॉल्व दिस म्हणून. हो ना? नाही नाही, हे खूप होत चाललंय आता. मला बास झालंय सगळं. अरे डोंट वरी यार, सगळं सॉल्व्ह होतंय ते बघ ना अमृता. अरे क्यू सेफ झाली, तो अर्जुन निघून गेला, काका निघून गेले, शर्मिष्ठाचं प्रकरण शेकलं ना माझ्यावर. एवढंच झालं ना. ऑलमोस्ट निवडलं ते सगळं. फिलहाल तू रूम ठीक कर, म्हणजे मी आवरून येतो तोपर्यंत. हा बसता येईल ना आपल्याला. आलोच. तुला कसं ठीक करायचंय पण मला कळलंय. तू चिडलेली असलीस ना की तर तुला एक मिठी मारायची, राग गायब होतो तुझा. चिडलीस अजून सुद्धा? मारू मिठी, मिठी मारू मारू. सॉरी, जातो जातो. बाय. आलोच. रूम आवरून ठेव.